आपलं बिघडलंय मित्रांनो. व्हिडिओ चालू कर. काय बुडला बुडला. आता कपडे घालून पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे. निशाणा म्हणून एक गाणं आहे ट्रेंडिंगला आता होतं, तेव्हा आम्ही रील बनवत होतो. ती काही सक्सेस झालं नाही. पामूल माचो पहन के नाचो. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई. हळदी कुंकुया आंबाच्या मोरी, हळदी कुंकुया देवीच्या मोरी. हा व्लॉग तयार करण्याचा उद्देश केवळ आठवणी जपणे हा आहे, व्ह्यूज मिळवणे नाही. यामध्ये काही ठिकाणी अपशब्दांचा समावेश असू शकतो. कृपया सर्वांनी आपल्या विवेकाचा वापर करून हा व्लॉग पाहावा. जर यामध्ये काही गोष्टींवर आक्षेप असेल तर कृपया आम्हाला कळवावे. देशने आपल्याला जाताना दिसतोय. अशा प्रकारे सर्व मुलं पोहायला उतरली. आणि आम्ही एवढीच जण वर राहिलेलो आहे. आणि आज असं मी पण आहे, मी तुम्हाला कॅमेरा फिरवून दाखवतो. बटरफ्लाय बटरफ्लाय गोवाचा बटरफ्लाय तुम्ही बघू शकता. अरे हो हो इतकी जण ऐकायला वाटलं मी उडी मारतो वरनं काढासाठी. अरे असं तू शिकणार नाही रे असं काय. निक्या तू गेला ना मी पण येणार. तर चला आपण बघू शकता वस्ती बॉयज. हा द वस्ती बॉयज ग्रुपवर आपल्याला ही व्हिडिओ बघायला भेटणार. अक्षानं अशीच उडी मारलेली आहे पाण्यात. कुपशी मारून असा अक्षा पाण्यात नेताना दिसला आपल्याला. आता विशाल आला. खूप दिवसातून विशालनं असा पोहण्याचा आनंद घेतलाय. अक्षानं विशालला बुडवलं आणि विशालनं त्या मनातलं काही शब्द बाहेर काढलेला आहे, तुम्हाला ऐकाय मिळाले असतील. अर्धा येड्या बोका झाला. नाही बुड देत. अरे आता नाही बुड देत म्हणलं नाही रे. लक्ष्मण नीचे मत देखो, हाथ छोड़ो. नहीं नहीं पागल हो क्या? हाथ दूंगा तो मर जाऊंगा. हाथ दो मुझको. नहीं लक्ष्मण डर मत. मैं लक्ष्मण मैं हूं ना. हाथ छोड़ो. ए विशाल बंद करू का? 2000 years later. की आज पहिल्यांदा मुलांसोबत ट्राय करताना दिसतो पोहताना. आपण बघू शकता निखिल आज पोहायला शिकणार आहे. द वस्ती बॉयज ह्या चॅनलवर आज पोहताना निखिल दिसणार आहे. बर निखिल पोहाय शिकलेला आहे. विसर ए निक्या द वस्ती बॉय चॅनलवर निखिल आपल्याला आज पोहताना दिसतोय. ह्याच्या आधी पोहत होता पण तो विसरलाय. पहिल्यांदा तुम्ही असं बघू शकता कोणतं पोहाय शिकलंय ती विसरलंय. तसं काही नाही, त्याला पोहायलाच येत नाही. बुडला बुडला. निखिल बुडताना दिसतोय आपल्याला. निखिल बुडता दिसतोय. बुडला थोडा थोडा.
निखिल पुलअप्स काढता, निखिल नाही सचिन पुलअप्स काढताना दिसतोय आपल्याला. ए सच्चा इकडे बघ. हा हा तसं करतो आता. थांब कपडे काढून येतो. यार मारते कोण उडी? हा विशाल. हा अरे ये लागला. हाय विशाल घसरतील काय? हा हा हे लगा ये जाय लवकर लवकर करा. हा ఎందుకురా నీకు ఏసు బతుకు ఎందుకురా నువ్వు బతుకుతావు. This is our place, our favorite place by the way. So this is double sound. बता बड़ा ये क्या खोला है का? अनोळखी लोक आहेत ते मासे पकडण्यासाठी आले. ओय तिथे इरूळ बिरूळ असते, जाऊ नका पुढं. मी थोडा इंट्रो देतो. ये बोल. हे दोन्ही शिकाऊ गडे आहेत, नवीन आहेत, त्यांना सुद्धा खूप एन्जॉय येतो इथे. त्यामुळे आज आता आम्ही यांचे गुरु आहेत, हे आमचे शिष्य आहेत. त्यांना मारून मारून शिकवणार, आज पवाय शिकवणार. दगड धरा, ही दगड धरा. दगड द्या तुम्ही, दगड या अशी दगड मारा. हा बघा किती छोटा आहे, कमीत कमी 5वीला असेल हा, तरी हा पोहायला शिकतोय. त्यांना जरी असं जरी उचलून जरी टाकलं तरी तो असा पोहत जातोय. आणि हे बघा तरी आता आम्ही इथे सर्वजण चीन टपाम टमटम करतोय. आणि विशाल ह्याच आठवड्यात दिल्लीहून आला, त्यांचा त्याचं वागणं जरा सुशिक्षित आहे. बरं तो इंग्लिश मध्ये काहीतरी बोललाय, आम्हाला पण काही समजलं नाही. तुम्हाला समजलं तर तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही मला थोडंफार समजलं त्यातून. आपण असंच पुढे जाऊ. इकडून तुम्ही लांबून जास्त बघू शकता. म्हणजे एकदम प्रोफेशनल भाषेत बोलू का? आम्ही गावंडर बोलणार, प्रोफेशनल बोलणार नाही. आपण थोडी सगळे प्रोफेशनल बोलू. कसं करू? चला बरं ध्यान कुठली गावंडर मध्ये बोलूस का? तर साध्या भाषेत बोलतो मग. तर मित्रांनो हा जो आहे ना, हा प्लेस, हा स्पॉट, याला डबलचा वडा म्हणला जातो. हा जो स्पॉट आहे हा तडवळे, बनपुरी, बोराटे मळा, आटपाडीच्या अराउंडच्या लोकांसाठी खूप स्पेशल स्पॉट आहे. त्याचं कारण असं की हा सगळ्यांचा पार्टी स्पॉट आहे. म्हणजे गेली कित्येक वर्ष झालं आम्ही इथे येतोय. आणि बरं सोडा गावंडळ भाषेतच बोलू. विषय लय वेळ होल्ड करू शकतो. नाही कंटिन्यू ठेवूया. तर मग अरे ऐका, ध्यान देतो. सांगा मग आपण किती वर झाले तिथे, काय जर बोला माहिती सांगा. आम्ही बारका असल्यापासून असं आम्ही येतोय तिकडे. आमच्या आजोबापासून आम्ही
आजोबांनीच आम्हाला आम्ही इथे येतो. आमचे आजोबा वगैरे बैल घेऊन इकडे यायचे. माझ्या आजोबाची बैल नव्हती. शेरडं मेंढरं घेऊन पाणी लावायला यायचं. ही जी जागा आहे ही एक्झॅक्ट कुठं आहे रे? स्वतंत्रपूर, बनपुरी, तडवळे या तिन्ही गावांच्या बरोबर मध्ये आहे. सो एका साईडला कामत नावाचं गाव लागतं, एका साईडला बनपुरी, एका साईडला तडवळे, एका साईडला हा नांगरीमाळा. खूप विस्तीर्ण असा प्रदेश आहे हा. आणि याच्यामध्ये एक वडा वाहतो जो सुरुवात कुठून होते या वड्याची दादा ना? घरनिकी पासून जी सुरुवात होते तो वडा जाऊन मिसळतो आटपटीच्या तलावाला. सो टेंबूचं पाणी वगैरे याच वड्यानं सोडलं जातं. हा खूप पाण्याचा जो स्तर आहे तो खूप खूप वरती होता. आता म्हणजे थोडा ऑफ सीझन असल्यामुळे पाणी कमी आहे सध्या. मासं खेकडं खूप येतात, इव्हन विषारी साप सुद्धा असतं. हे लोक आता तिथे उभे आहेत पण त्यांना अवेअर नाही, त्यांच्या खालून साप सुद्धा फिरत असतील. इरूळ. सो जुन्या कालीन दगड पण असतात इथं. इन शॉर्ट ही आमची तिसरी जनरेशन आहे जी ह्या जागेचा आनंद घेते. थोडं सिरियस म्हणून बोलतो तर गेली कित्येक वर्ष झालं. आम्ही पहिल्यांदा आलतो, आठवत नाही, 5-6 वर्ष असल्यापासून येतोय. हा सायकलवरती, गाडीवरती, कित्येकदा 4 व्हीलर. प्रमोशन आमचं खूप वेळ झाले. आणि आता आणि स्पेशल गोष्ट अशी आहे की या जागेमध्ये आम्ही चुली बनवतो. चुली बनवून त्या साईडला चुली, चुलीचा फोटो परत टाकतो. मी उलट बोलून उभा राहून बोलतो फुटेज मध्ये. आता सध्या आम्ही इथे डबाच्या वड्यात चीन टपाक डमडम करत आहोत. अरे हो बोलणं पूर्ण होती तर मला काय बोलतो काय झालं. लिंक तोडली माझी सगळी, लिंक तोडली. तर मी हेच म्हणत होतो की गेले 3 जनरेशन झाला आम्ही या जागेचा एन्जॉय करतोय. माझ्या मते आजोबा, परत आमच्या वडिलांची जनरेशन आणि आता आमची जनरेशन कित्येक वर्ष झालं इथं आम्ही येतो एन्जॉय करण्यासाठी. या जागेत एक स्पेशल पॉइंट असा आहे की इथं तुम्ही असे ज्या की ह्याला काय म्हणते ती, अरे गुहेसारख्या ठिकाणी तुम्ही छोटे छोटे चुली बनवून तिथे नॉनव्हेज वगैरे बनवून खाऊ शकता. असा पार्टी स्पॉट आहे. सो सचिन त्याच्या आजोबा छडी घालून आलेला आहे. या इथं आम्ही मागच्या 2-3 महिन्यात येऊन पार्टी केली. तुम्ही चूल बघू शकता. त्यावेळेला आम्ही 7 किलो मटण आणलेलं. नुसतं मटणच खाल्लं होतं. चपाती भाकरी काय सुद्धा आणली नव्हती. ती बघा अशी मुले पळतात. काय यासनी जीवाचं पाहणच नाही. आई वडिलांनी इतकं मोठं केलंय की ती जीव लावून ही अशी बोंबलत हिंडतात, उड्या बिड्या मारते ती. दोन पोरं पवा येत नसताना सुद्धा आले ती. आणि एकुलते काय दोघं पण वाहन गेली. काय झालं माही परत कुणी काय भरून दे सांगा बरं. त्यासाठी आम्ही आमच्या सेफ्टीसाठी व्हिडिओ बनवतो. ही ह्याच्या आले ती पाण्यात म्हणून. ती बा सचिनची छटी कशी पाण्यात फुगताना दिसत आहे आपल्याला. निखिल तुझं म्हणणं सांगते छटी बद्दल. हा विशाल काय बोलत होता. हा विशाल निखिल बोलतात ह्या छटीवर गांधीजी मिथ्या सत्याग्रह केला. त्यामुळेच आता मी इथे डबाच्या वड्यात ही वाळू उचलून या वाळूचा सत्याग्रह करत आहे. तरी आजपासून संध्याकाळी इथे जेसिका आणि डॉक्टर येतील. खूप वाळू घेऊन जातील. खूप कोई सेंस है इस बात की? आता रिस्क घेऊन मी जरा पाण्यात आलेलो आहे. मोबाईलची जरा भीती आहे तरी पण आलोय पाण्यात. मी हा व्हिडिओ दिसत आहे आता तुम्हाला. मी हा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. याचं क्रेडिट फक्त मला मिळू शकतं. येस. आणि अशी मस्ती करतात ती बा दगड फोडायला लागलाय. ईशान असू दे.
वाजत नाही stop कर. मी काय म्हणतो तर मित्रांनो तुम्ही प्रणवला बघू शकता, पवा येत नाही म्हणून असा कुठं तर पाण्यात पडताना दिसतोय आपल्याला. हा इथे सुद्धा बीचचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. हा म्हणजे दगड तापली ना थोड्या वेळानं इथे येऊन पडायचं, शिकून निघतं असं. असं पापड भाजल्या दगड तापतात तिथे. खूप ऊन पडतं खूप. हा कमीत कमी 2 ते 2.5 हजार हेक्टर. बहाना आबा म्हणजे आकाशचे आजोबा, कुस्तीपटू. कुस्तीपट्टू. फेकून आणले 2 तुकडे आकाशला ह्या इथं आता मासे दिसलेला आहेत. तर आकाश आपल्याला आता मासे धरताना दिसणार आहे. आपण थोड्या वेळात आपण आकाश तुम्हाला मासे धरताना दाखवत आहे. विशाल त्याचं मत मांडेल आता. कॉन्ट्रोवर्शियल नाव घ्यायचे नेते नाव हे नेते नाव घेऊन तो बघा बीचचा विशाल. नाही सगळे दिसले पाहिजे. चला या शॉर्ट चालू. तिचा पण आहे मित्रांनो, या छटीला तुम्ही बघू शकता. खाली घे कसं दिसतंय नवीन घेऊन बांधली वर येतो रे खाली फिट आहे. नाही पाण्यात गेलो वर येतोय. लाईनीत उभं राहू या बरं लाईन करू येऊ आपण करा अशी. की. हा चला जोरात काहीतरी म्हणायचं. अरे आकाशा पुढे गेला अजून काय म्हणायचं जोरात. मसोबाई नावाचं. नाही मसुबाई इकडे ये रे. द वस्ती पाहिजे. वस्ती बॉयज म्हणून काय असं करूया वस्ती बॉय. अरे या व्हिडिओ थंबनेल टाकूया द वस्ती पाहिजे असं सगळं करूया. द वस्ती बॉय. स्क्रीनशॉट काढता येईल आपल्याला. द वस्ती बॉय. वस्ती बॉयज वस्ती बॉय. ज्योतिबा म्हणलं ह्या दोघांचं फुल स्वामी म्हसोबाज म्हणून हा सगळ्यांना येतोय. वस्ती बॉयज म्हणा तुला काय प्रॉब्लेम. वस्ती बॉयच्या नावानं चांगलं म्हणणार आहे तो काय फक्त वस्ती बॉयज म्हणा तसं कसं म्हसोबा नावानं चांगलं जोरात म्हणणार. आज करा ना. नाही असं करा म्हणजे म्हसोबा जरा ताकद होती. 1 2 3 अरे बाया इथनं जाता फिरव की इथनं जास्त फिरव मग पाण्यातलं दिसतंय. राहू द्या काढून शॉर्ट बघायचा मला. ती तार घेऊन ये रे, ती तार घेऊन ये. कडून पण आलं आहे. काय काकडा पाला काढला आई रे 2 मिनिटं चमकते रे, का धुवायचं. ए निक्या. तर मित्रांनो आमचं इथलं आज सगळं फिरून झालेलं आहे. आम्ही चाललोय आता. सगळ्यांचा चेहरा बघा तुम्ही, शेळपटून गेले सगळी पोरं भुका लागून. आता आम्ही जाताना तुम्हाला हे पूल एक दाखवतो. सरकारनं पूल बांधलेला आहे डब्या कुर्णामध्ये. असंच खूप पुढं पत्र पाणी आहे आणि आकाश आपल्याला येताना दिसतोय. ह्याच्या लग्नासाठी तुम्ही एक मुलगी बघा. मुलगा वयातनं पुढे चाललाय. हा हे पण आहे इकडे दाबू नको.
ए, अरे इसलिए त्याने दगड दे बारे इसलिए त्याने दगड दे बारे. तर तुम्ही शेवाळ बिवाळ बघू शकता मित्रांनो. आणि हा आकाश किती वेळा तुम्हाला दाखवा, तुम्ही याला बघून आमचाला ना, आम्ही आंबलो नाही. आमच्या पुढच्याच वाड्यातला मुलगा आहे हो. नाही रे, पुढच्या वाड्यात होय ना, होय ना म्हणतोय तो, म्हणतोय बरोबर आहे. पुढच्या वाड्यातला आहे. काय झालं? पॅन्ट घालणार एक मिनिट. आज तुम्ही कसं लिहायला लागलाय? पॅन्ट घालाय. 2 मिनिटं झाली. तर आम्ही मित्रांनो कपडे घालाय चाललोय. आता कपडे घालून पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे. निशाणा म्हणून एक गाणं आहे, ट्रेंडिंगला आता होतं, तेव्हा आम्ही रील बनवत होतो. ती काही सक्सेस झालं नाही. आता डबल बनवणार आहे रील त्यावरती. तुम्ही विशालला कपडे घालताना बघू शकता. अरे पण विषय असा तर आम्ही काय अंडर पॅन्ट आणल्या नव्हत्या, निम्मे अर्धे आमच्या वाळून गेले त्या. मी करतो बरोबर. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, हे असं पाणी आहे, हे असं पाणी आहे. हे बघा मित्रांनो, असं पाण्यावर मी जरा रिस्क घेऊन फोन घेऊन चाललेला दिसतोय तुम्हाला. आणि ही विशाल असा बाहेर जाताना दिसतोय मित्रांनो. ही बघा अरे ती चपल्यान ती साईडला काढा कस तर दिसते. एवढी आहे बापाच्या घरची पेंड काय काढले? आणू काय ताणव काय पोरा. आकाशा पाणी फोन आहे हातात आहे का माझा फोन आहे. शिवे गबस मस्त. आई बांधून कसं चांगलं संस्कार केला तरी गाबडे बिघडतंय मित्रांनो. व्हिडिओ चालू कर. गबर येऊ दे गिर. आता उशीर होत नाही. काय करा तू आकाशात तुझ्या आईचा
ए बास बास आलू प्रेम आलू सोड मी आता. ईशान पाण्यात पडला कपडे घातल्यानंतर कसं वाटतं? कसं वाटतं ईशान? कसं वाटतं ईशान? ईशान आणला होता मित्रांनो आणला ये तिथं आकाशा टावेल आणलाय तो. आकाश इथला लास्टला आला आकाश. तू आहे का तू मी गेलो कोणता खाल्ला तळून तुझा भाताचा तू कशाला गेलतो वास घ्यायला. We have enjoyed this day very well. आणि असू दे जास्त इंग्लिश बोल नो. सो नो आय विल स्पीक इंग्लिश. तर दिवस आमचा संपलेला आज मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं. आम्ही कट्टर मराठी मुलगा आहे त्यांना आम्ही कट्टर मराठी बोलतो. कट्टर मराठी. तर विषय असा आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. ते लोक अजून स्टील मासे पकडतायत आणि आता काय घरी चाललो आम्ही रिटर्न. तर जर तुम्हाला विजिट करायचं असेल मोजणी केलेलं आहे मित्रांनो. हा हे पता माहिती नाही काय हा विषय. अधिक चिन्ह चल जाऊन या. सो जाऊन इज अ मराठी वर्ड टू एक्सप्रेस लव बिटवीन टू ब्रदर्स. हाय ना जाऊन्या. जाऊन्या इज अ व्हेरी प्रिशियस वर्ड. इट्स अ व्हेरी प्रोफेशनल वर्ड टू यूज फॉर युअर ब्रदर. जाऊन्या. ए गबस असलं काय म्हणू. निखिल आपल्या दर्शकांना काय तर हे दे. ज्यांना कोणाला डबाचा वेळा व्हिजिट करायला त्यांनी काय केलं पाहिजे. भेट दिली पाहिजे. आम्ही त्यांनी गाईड करणार. गाईडची फी फक्त 2 लाख रुपये. नाही आमच्या मित्र परिवारात असलं तर फक्त 5,000 रुपये आणि त्यातनं अजून तुम्हाला नाश्ता वगैरे काही पाहिजे असलं तर 15,000 रुपये. पॅकेज तुम्हाला पॅकेज आमच्याकडून नाही आमच्याकडून तुम्हाला पॅकेज मिळेल. होमस्टे प्लस 2 कोंबड्या 15,000 तुम्हाला सगळं पॅकेज दिलं जाईल. आणि जर तुम्हाला डिस्काउंट निखिल 1,003 वापरा. वाळू माफियाच्या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला जंगल सफारी पण दिली जाईल या जंगलाची एकदम. तुम्हाला तुम्ही जी बोटान दाखवचाल ती कोंबडा कापून तुम्हाला खायला मिळणार. कोंबडा नाही भेटला पण सर्व्हिस मात्र खतरनाक दिली जाईल तुम्हाला. फक्त 15,000 रुपये मध्ये डबाच्या वड्याचं पॅकेज. संपर्क करा वस्ती बॉयज टुरिस्ट कंपनी. ओम बाणवे नमः कृष्णाय ओम गाडींसाठी या लिंबाला खूप साथ दिली. त्यानिमित्त जे आम्ही जल आणलं होतं गंगा जल ते आम्ही त्या झाडाला बोर जल झाक मारे बोरीत आणली काढून गंगा जल मान थैले घर. आयफोनचा पुरेपूर फायदा आहे का. निशाणा तुला दिसला ना. निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना. निशाणा तुला दिसला ना. निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा भिर करी मदनाचा वारा.
रुसला ना